मित्रांनो, जुळली गाठ ग मालिकेचा आजचा भाग चला पाहूयात. काय घडले संपूर्ण जाणून घेणार आहोत. सावी मात्र आता इकडे मांत्रिक बनवून चांगलंच दामिनीकडनं सगळं सत्य उघडण्याचा प्रयत्न करत असते. तिने चांगलंच वेषांतर केलेलं असतं मित्रांनो, आणि ती आता मोठ्यानेच बोलत असते की दामिनी, तुला मात्र सांगावंच लागणार आहे. तू जे काही प्रकरण केलंस, जे काही कृत्य केलंस, हे मात्र तुला आज सांगावं लागणार आहे. त्याची कबुली माझ्यासमोर देणं हे मात्र गरजेचं आहे. तू जर आज ही कबुली दिली नाहीस तर मात्र तुला हे आत्मे सतत त्रास देत राहतील आणि तुझा एक दिवस ते जीवही घेतील. तुला मात्र कायमचं या जगातनं जायचं असेल तर मात्र तू हे सत्य लपवू शकतेस, आणि तुला जर आमच्यात राहायचं असेल आणि पुढील आयुष्य जगायचं असेल तर तुला हे सांगणं गरजेचंच आहे, असं मात्र सावी बोलत असते. तर मित्रांनो, तिकडे मात्र आता अचानक इरा येऊन धमकते. इरा आल्यानंतर मित्रांनो पाहायला मिळतं की सगळ्या आता प्लॅनचं वाटोळं होणार असतं. इरा मोठ्यानेच ओरडते की आत्या, हे काय चाललंय आत्या, तुम्ही काय करताय आणि इकडे कोण आलंय, हे सर्व काय सुरू आहे. मित्रांनो, सावीला मात्र धक्काच बसतो. सावी थोडासा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात मात्र इराची नजर सावीवरती जाते. इरा बोलत असते की कोण आहे ही मांत्रिक बाई आणि काय चाललंय हे तुमचं सर्व प्रकरण, धैर्यांना माहीत आहे का? तुम्ही अचानक का करत आहात असं? त्यावेळेस मात्र सावीला टेन्शन येतं मित्रांनो. सावी विचार करू लागते की आता काय करायचं, कारण इरा हे सर्व आता अडवत असते, कारण तिला घरात अंधश्रद्धेचं एकही कृत्य चालत नसतं. ती बोलत असते की आता हे सगळं खोटं असतं, तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवू नका. तेव्हा सावीला मात्र खूप राग येतो. सावी मोठ्याने ओरडते आणि बोलते की ए मुली, तू कोणाशी बोलतेस, तुला समजतंय का? तुला कधीही माफी मिळणार नाही. त्यावेळेस मात्र इरा बोलते की मला माफी बिफी काही पाहिजे नाही. आता मात्र इकडे नीताला प्रचंड टेन्शन येतं. नीताला असं वाटतं आता आपला प्लॅन संपलाय की काय. तेवढ्यात मात्र आता दामिनी इराला दाबण्याचा प्रयत्न करते. असं बोलत असते की इरा, इकडनं चालती हो, तुला इकडे येण्याची काही गरज नाहीये. काय मूर्ख मुलगी आहे ही, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, नीला काय पडलंय. तर मित्रांनो, असं बोलत असताना दामिनी आता उठून तिला आता घरामध्ये डांबण्यासाठी जाते, म्हणजेच तिच्या खोलीमध्ये डांबण्यासाठी जाते. तेवढ्यात मात्र आता लगेच सावी बोलते की तुम्हाला ही रेष ओलांडता येणार नाही. जर ही रेष ओलांडलीस तू बाई, तर तू मात्र कायम या जगाला मुकशील. असं बोलल्यानंतर मित्रांनो दामिनी घाबरते. तर इरा बोलते की कसलं ऐकायचं या बाईचं, ही बाई कोण आहे एवढं आपल्याला सांगणारी. इरा मात्र आता तिच्या विरोधातच जात असते. त्यावेळेस सावी बोलत असते की शांत बस, तुला भस्म करून टाकेल मी, माझ्या नादी लागू नकोस. तर मित्रांनो, दामिनी मात्र प्रचंड घाबरलेली आहे, कारण आता इरा हे सर्व प्रकरण कुणाला सांगते की काय याचं टेन्शन मात्र तिच्या डोक्यात आलेले आहे. मित्रांनो, तेवढ्यात मात्र आता सावीने जबरदस्त भन्नाट प्लॅन करवत मात्र इराला पळवून लावलेला आहे. मित्रांनो, तिने मात्र आगीतला एक खडा उचलला आहे आणि मात्र आता ती तो खडा घेऊन चक्क आता इराच्या पाठीमागे पळत आहे. इराच्या पाठीमागे पळत तिला सांगत आहे की ए बाई, इथनं निघून जा, आमच्या या सगळ्या विद्येचा अपमान करू नकोस, आमची विद्या पूर्ण होऊ दे. मित्रांनो, असं आता ती बोलत असते आणि पाहायला मिळते की त्यावेळेस इराचा नाविलाज होतो आणि तिला रूममध्ये डांबण्यात येतं. त्यावेळेस इरा आता थोडासा विचार करते काय करावं. तेवढ्यात मित्रांनो तिला धैर्यला फोन करायचा असतो. धैर्यला फोन करण्यासाठी मात्र ती आता नीताचा फोन यूज करते. नीताचा फोन तिकडे असतो. ती लगेच धैर्यला त्या नंबरवरनं फोन डायल करते, कारण मित्रांनो धैर्य नीताचा फोन कदाचित उचलू शकतो असं तिला वाटतं. तर इकडे मीटिंग सुरू असते. धैर्यला फोन लावल्यानंतर धैर्य फोन उचलतो. तर घरी मात्र अतिशय मोठा धिंगाणा सुरूच असतो. मित्रांनो, पाहायला मिळते की सर्व रिंगण आणि सर्व काही गोष्टी पुन्हा एकदा सुरू होतात. सावी मात्र मोठ्याने बोलत असते की आज मात्र तुला सांगावंच लागणार आहे, आज तुला कुणीही अडवू शकत नाही. बाई, आज तू कबुली दिलीस तरच तू या गोष्टीतनं सुटशील, असं मात्र सावी बोलते. तर आता मात्र नीता प्रचंड घाबरलेली असते. मित्रांनो, पाहायला मिळते की सावीचा हा लूक आणि या सर्व गोष्टींचा उपयोग मात्र आता होताना दिसत आहे. दामिनी आता सर्व काही गोष्टी सांगू लागते. दामिनी आता बोलत असते की मी मात्र तुला सांगणार आहे सर्व गोष्टी. असं बोलताच मित्रांनो आता मात्र लगेच अवंती बोलत असते मनाशीच, आता मात्र आई सर्व कबुली देतील. परंतु मित्रांनो आता दामिनी थोडासा माघार घेते. मित्रांनो, दामिनीला असं वाटतं की आपण जर कबुली दिली आणि काही गोंधळ झाला तर काय होईल, या भीतीने दामिनी बोलते की मी काही सांगणार नाही, मी आता नंतर सांगेल तुम्हाला. आता मित्रांनो पाहायला मिळते की सावीला टेन्शन आलेलं असतं. तर आता धैर्य कार चालवत निघालेले असतो. धैर्य मात्र आता फास्ट कार चालवत असतो. मित्रांनो, त्याला मात्र आता घरी पोहोचायचं असतं, कारण धैर्यला फोनवरती आता सर्व गोष्टी कळालेल्या असतात. मित्रांनो, पाहायला मिळते की आता मात्र ती कबुली देत नसल्यामुळे पुन्हा एकदा AIचा वापर करून तिकडे मधुसूदनचा फोटो लावण्यात येतो आणि मात्र आता दामिनी प्रचंड घाबरते. दामिनीला तो बोलत असतो की तुला आता कबुली द्यावीच लागणार आहे, असं बोलत तो दामिनीला चांगलंच घाबरवत देखील असतो. मित्रांनो पाहायला मिळते की आता घाबरलेल्या अवस्थेमध्ये दामिनी असते, कारण जो मुजुमदार पणाचा माज असतो आता मात्र मधुसूदन तिच्याकडनं चांगलाच उतरवून घेताना पाहायला मिळत असतो. असं बोलत असतो की तुला आज कबुली देणं हे भाग्यच आहे,
कोणाचाही खून करून तू अशी निष्ठुर जगू शकत नाहीस, असं मात्र मधुसूदन तिला सारखंच बोलत असतो. तिला चांगलेच धडेही देत असतो. मित्रांनो, पाहायला मिळतंय की आता मात्र दामिनी चक्क खूपच घाबरलेली आहे. मित्रांनो, दामिनीने पुन्हा एकदा विचार केलेला आहे की आता मात्र मी सर्व सांगून टाकते, जेणेकरून हे भूत मला छळणार नाहीत. मित्रांनो, सावी बोलते की मोठ्याने तुला सांगावंच लागणार आहे. आता तुला कळलंय ना तुझ्या शेजारी कोण बसलंय. त्यावेळेस मात्र दामिनी आता हलकेश नजरेने पाहते आणि बोलते की मी सर्व सांगण्यास तयार आहे. तर मित्रांनो, आता पाहायला मिळते की चक्क दामिनी सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेस पुन्हा एकदा तिला मधुसूदन दिसू लागतो. मधुसूदन तिला सारखंच दिसत असतं. मित्रांनो, या गोष्टीची भीती मात्र तिच्या मनात पक्कीच कायम झालेली असते. तेवढ्यात मात्र आता दामिनी बोलते की हो, मी आता सांगते. तर दामिनी सुरुवात करते की त्या दिवशी मी फास्ट कार चालवत होते आणि अचानकपणे माझ्यासमोर एक व्यक्ती आला आणि मी त्याला उडून टाकलं. मित्रांनो, अजून देखील तिने मधुसूदनचं नाव घेतलेलं नसतं. कुठेही मधुसूदनचं नाव घेतलं नसल्यामुळे पुरावा काही अजूनही जमा झालेला नसतो. त्यामुळे मधुसूदन आता मोठ्याने ओरडत असतो आणि बोलत असतो की घे माझं नाव, घे माझा गळा दाबलास तू, मला संपवलंस तू, असं बोलत असतो. तर मित्रांनो, आता दामिनीला प्रचंड टेन्शन येत असतं. दामिनी मात्र त्या व्यक्तीचं नाव आता घेणारच असते. त्यापूर्वी ती मोठमोठ्याने ओरडत असते आणि रडत असते. मित्रांनो, कारण तिकडे मधुसूदन तिला अतिशय मोठ्याने छळत असतो. पाहायला मिळते की मधुसूदनचे एक्सप्रेशन्स पाहिल्यानंतर आता खूपच ती घाबरलेली आहे आणि त्याचं नाव घेण्यासाठी मधुसूदन तिला चांगलाच भाग पाडताना देखील पाहायला मिळतोय. मित्रांनो, दामिनीने चक्क कानाला हात लावलेले आहेत आणि या गोष्टीनंतर कुठेतरी सावेल असं वाटत असतं की आता मात्र आपल्याला सर्व काही प्रूफ मिळतील आणि आपण या गोष्टीतनं कायमचा सुटू. मित्रांनो, सावी मात्र आता खूप टेन्शनमध्ये असते. तर सावी लगेच विचार करते की आता आपण दुसरी खेळी खेळायला हवी. तेवढ्यात मित्रांनो पाहायला मिळते की आता धैर्य जो आहे तेवढ्यात धैर्य आलेले आहे. धैर्य आल्यानंतर मित्रांनो नॉक करू लागतो दरवाजावरती आणि तो मोठ्याने बोलतो की सावी, आई कुठे आहात तुम्ही, दरवाजा उघडा. त्यानंतर तो आता आईपाशी जातो. ज्यावेळेस आईपाशी जातो, आईला मात्र धक्काच बसतो. धैर्य कसा अचानक आतमध्ये आला. तर मित्रांनो, आता मात्र नीता आणि अवंतीला प्रचंड घाम येतो. त्यांना टेन्शन वाटतं की आता काय होईल, आपलं प्लॅन तर सगळा फिसकटलाय. धैर्य बोलतो की कोण आहेस तू मांत्रिक बाई, मला तुझा चेहरा पाहायचा आहे. असं बोलल्यानंतर आता मात्र इकडे सर्वांनाच टेन्शन येतं. तर मात्र सावीला असं वाटतं की आता काय करावं. धैर्याने जर माझा चेहरा पाहिला, त्याने जर मला ओळखलं, तर मात्र आपला प्लॅन आता पूर्णपणे फसल्यात जमा आहे. तर मित्रांनो, आता या टेन्शनमुक्त गोष्टीसाठी सावीने मात्र आता एक नवीन डोकं लढवलेलं आहे. मित्रांनो, सावीने मात्र तिकडे आता मोठा धूर केलेला आहे आणि धूर करताच मात्र तिकडून पळ देखील काढलेला आहे. मित्रांनो, पाहायला मिळते की आता नीता, अवंती आणि सावी सगळे मिळून आता त्यांचा गेटअप चेंज करत असतात. मित्रांनो, त्यांनी जो लुक केलेला असतो तो लुक त्यांना बदलायचा असतो, जेणेकरून धैर्य त्यांना पाहणार नाही. तर अवंती बोलत असते की काही उपयोग झाला नाही आपला, आपण जे केलं त्यानंतर मात्र धैर्य भाऊजी येऊन टपकले आणि सगळा गेमच उलटला. तर मित्रांनो, पाहायला मिळतंय की आता मात्र तिकडे धैर्य रूमकडे निघालेला असतो आणि आता तो सावीला पाहणारच असतो. तेवढ्यात मात्र आता नीता मोठमोठ्याने ओरडून त्यांना जागा करत असते, सावधान करत असते. तर पुढील भागात आता काय होईल पाहणं इंटरेस्टिंग आहे.